नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सरकारी वकील आता तात्यासाहेबांना बसायला सांगतात आणि त्यांच्या जागी इथे गायत्रीला बोलावतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट जज साहेबांना म्हणत असतात की मी इथे आता तेजस प्रभू यांच्या वहिनी गायत्री प्रभू यांना बोलवण्याची विनंती करते. तेव्हा जज साहेबांनी सुद्धा आता परवानगी दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता हा सगळा जो कांड केलेला आहे तो गायत्री आणि रणजित या दोघांनी केलेला आहे. तेव्हा गायत्री आता स्टेटमेंट देताना तेजसचा जरा तरी विचार करणार आहे का? ज्या गोष्टी त्याच्या विरोधात जातील त्याच पद्धतीने ती इथे आता तिचं स्टेटमेंट देणार आहे. तेव्हा इकडे ॲडव्होकेट विचारत असतात की तुमचं पूर्ण नाव? तेव्हा तिने सांगितलेलं असतं की गायत्री दिनेश प्रभू. त्याचबरोबर इथे आता ॲडव्होकेट विचारत असतात की यांनी तुमच्या घरामध्ये चोरी केली होती का आणि तुम्ही यांच्यावरती पोलीस कंप्लेंट केली होती का? तेव्हा गायत्री म्हणते, हो, तेजसने मी आमच्या घरावरती खर्च केलेले पैसे मला परत केले होते आणि तेच पैसे थोड्या दिवसानंतर तेजसने चोरले होते. तेव्हा मी त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट केली होती. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की बघितलं तुम्ही जज साहेब, म्हणजे या माणसाने जर स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली याचा अर्थ काय समजायचं? तो माणूस लाच घेऊ शकतो, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता तेजसचे वकील म्हणत असतात की हे बघा सर, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ती केस वेगळी आहे आणि ही केस वेगळी आहे. या दोन केसेसचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे. तेव्हा इकडे सरकारी वकील म्हणत असतात की हे बघा, त्याचा जरी संबंध काही नसला तरीसुद्धा त्यांनी इथे चोरी केली होती स्वतःच्या घरामध्ये, मग ते लाच घ्यायला मागे पुढे का बघू शकतात, बरोबर की नाही? आणि एवढे पैसे त्यांनी परतच कसे केले, कुठून आले एवढे पैसे? तेव्हा तर ते नोकरी पण करत नव्हते. त्यानंतरला इकडे आता मानसी विटनेस बॉक्समध्ये येते, तिला बोलावलं जातं आणि इकडे आता वकीलबाई विचारत असतात की मानसी, तुम्ही सांगा तुमचं यांच्याशी असलेलं नातं? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, हे मिस्टर आहेत माझे, मी त्यांची बायको. ती म्हणत असते की माझं नाव मिसेस मानसी तेजस प्रभू. तेव्हा इकडे वकील विचारत असतात की तुमचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा तेजस यांच्याकडे पैसे होते का? हॉस्पिटलचा सगळा खर्च कुणी केला? तेव्हा मानसी म्हणते तेजस यांनीच केला. तेव्हा ॲडव्होकेट विचारत असतात की ते नुकतेच तेव्हा नोकरीला लागले होते, त्यांनी फक्त 5-6 दिवस भरले होते, मग त्यांनी एवढे पैसे कसे काय जमा केले? काही सांगू शकता का? कुठून आणले त्यांनी एवढे पैसे? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की त्यांनी स्वतःहून सगळं बिल पे केलं होतं, मला नाही माहिती. पण एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की त्यांनी लाच घेतलेली नाही आहे. मी हे तुम्हाला विश्वासाने सांगते. ते कधीच लाच नाही घेणार आणि त्यांनी सरकारी नोकरी मिळवली कारण त्यांच्या वडिलांची ती इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी, जेणेकरून सरकारी नोकरी ही प्रामाणिक नोकरी असते आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या बळावरती परीक्षा देऊन ही नोकरी मिळवली होती आणि त्यांची परीक्षा घेण्यात आली होती. ते सुद्धा त्यांना माहिती नव्हतं, पण तेव्हा त्यांनी लाच घेतली नव्हती. तेव्हा त्यांनी सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. मग ते लाच कसे काय घेऊ शकतात? ते कधीच नाही घेणार लाच, मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की ते तुमचे मिस्टर आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू घेणारच, त्यांच्यावरती विश्वास ठेवणारच. बरं, तुम्ही जाऊ शकता. आता मी इथे तेजस यांचे बॉस यांना येण्याची विनंती करते. तेव्हा इकडे तेजसचे सरसुद्धा आलेले असतात. तेव्हा इकडे आता त्यांना विचारण्यात येतं की तेजस प्रभू यांचं ऑफिसमध्ये काम कसं आहे? तेव्हा इकडे सर म्हणत असतात की काम तर तो प्रामाणिकपणे करत होता आणि कामाची पद्धतसुद्धा खूप चांगली असते. पण आता हल्ली ते कर्मचाऱ्यांबरोबर सतत विचारत असतात की इथे प्रमोशन कधी होतं आणि कशा पद्धतीने पगार वाढ होतोय, हे सगळं तो विचारत होता. पण म्हणून तो लाच वगैरे घेईल या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. तेव्हा इकडे आता तेजसच्या विरोधामध्ये सगळ्या इथे आता ज्या काही साक्ष जात असतात सगळ्या विरोधात जात असतात. फक्त मानसी सगळं इथे त्याची बाजू धरून बोलत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की सगळे माझ्या विरोधातच बोलतायत, सगळे मला चुकीचं ठरवतायत. पण इथे मी लकी चांप यांना सांगितलंय की खोटं बोलणार नाही म्हणून. जे काही आहे ते खरं सांगेन. पण आता मी जर गप्प नाही बसलो तर लकी चांप माझ्यापासून दूर नाही जाणार. त्या माझ्यापासून दूर गेल्यानंतर मी या गोष्टीचा छडा लावेन की नक्की घडलं काय होतं. माझ्याबरोबर एवढा मोठा खेळ कुणी खेळलाय? माझ्याबरोबर एवढा मोठा सापळा कुणी रचलाय?
त्यानंतरला इथे आता हॉस्पिटलचे रिसेप्शनिस्ट यांनासुद्धा बोलावलं जातं. तेव्हा इथे वकील विचारत असतात की आता तुम्ही सांगा की जेव्हा मिसेस मांडसी ॲडमिट होत्या तेव्हा हॉस्पिटलचा सगळा खर्च कुणी केला आणि यांनी तुम्हाला कशा पद्धतीने पेमेंट आणून दिलं? कुणी तुमच्या इथे क्रेडिट कार्डवरून किंवा डेबिट कार्डवरून तुम्हाला कसे पैसे ट्रान्सफर केले होते? काही सांगाल का? तेव्हा इकडे रिसेप्शनिस्ट म्हणत असते की नाही नाही, त्यांनी सगळे पैसे कॅशमध्ये इथे आणले होते, कॅशमध्ये पेमेंट केला सगळा. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, जज साहेब तुम्हीच सांगा, ज्या माणसाची नोकरी नवीन आहे त्याने त्यांच्या बॉसकडे सुद्धा पैशाची मागणी केली होती, पण त्यांना पैसे देण्यात आले नव्हते. मग त्यांनी हॉस्पिटलचा बी कसा काय पे केला? काही सांगू शकता का तुम्ही तेजस? तेव्हा तेजस म्हणतो की हॉस्पिटलचे पैसे भरण्यासाठी मी माझ्या मित्राला बोलावलं होतं आणि थोडे पैसे मी भरणार होतो आणि बाकीच्या पैशांची जमवजमव करत होतो. पण तेवढ्यातच मला सांगण्यात आलं की कुणीतरी हॉस्पिटलचा सगळा बिल भरलेला आहे. मी नाव विचारलं आणि नाव शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला नाव कळलं नाही, कारण तिथे सगळे पैसे तेजस प्रभू या नावानेच डिपॉझिट केले होते. मग मला कसं काय कळणार आहे? त्यानंतरला इथे आता जी कॉन्ट्रॅक्टची फाईल साईल झालेली असते, चुकून साईन झालेली असते, ती कॉन्ट्रॅक्टची फाईल ज्या माणसाने दिलेली असते त्याचं नाव असतं मंगेश. त्या मंगेशलासुद्धा इथे आता बोलावलेलं असतं कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी. तर तुमच्याकडून ती फाईल तेजस प्रभू यांनी कधी घेतली आणि त्यासाठी त्यांनी तुमच्याकडून कसे पैसे घेतले हे सांगाल का? तेव्हा इकडे आता तो माणूस म्हणत असतो की ज्या मुलांची शाळा आहे त्या मुलांच्या शाळेच्या तिथे आता त्यांना बिल्डिंग उभी करायची आहे, मोठं टॉवर उभं करायचं आहे आणि त्यासाठी तेजस प्रभू यांनी मला फोन केला आणि म्हणाले की तुम्ही फाईल घेऊन या, मला तुम्ही पैसे द्या, मी साईन करतो म्हणून, आणि म्हणून त्यांनी ती साईन केली होती. तेव्हा इकडे माणसे म्हणत असते की नाही नाही, असं काही झालेलं नाही आहे, हा माणूस खोटं बोलतो आहे. सर हा माणूस खोटं बोलतो आहे, मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की हे बघा, तो माणूस खोटं बोलतो आहे, तुमचे मिस्टर खरं बोलत आहेत, हे जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही तसे ठोस पुरावे गोळा करा आणि ते कोर्टामध्ये सादर करा आणि त्यावरून सिद्ध करा की तुमचा नवरा जे बोलतो आहे ते खरं आहे आणि हे सगळे साक्षीदार पुरावे खोटे आहेत, हे तुम्ही आता सिद्ध करा ना. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की जज साहेब तुम्ही बघितलंत ना, ज्या माणसाने हॉस्पिटलचा बिल भरला पण ते आता खोटं बोलत आहेत की त्यांच्या नावाने दुसरं कोणीतरी भरलं आहे, बरोबर की नाही? त्याने स्वतःहून कॅश पेमेंट केलं आहे आणि इकडे आता सगळेजण सांगत आहेत की हा माणूस गुन्हेगार आहे, हा लाच घेऊ शकतो. तर मग हा माणूस लाच घेऊ शकतो सर, त्याने घेतलेलाच, आणि म्हणूनच आपण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे. तेव्हा इकडे आता तेजसला विचारण्यात येतं की तुम्हाला हे सगळे आरोप मान्य आहेत का? तुम्ही या माणसाकडून लाच घेतली आहे का? तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही सर, ह्या माणसाला तर मी ओळखतसुद्धा नाही, मी तर यांना पहिल्यांदाच बघतोय, मी यांना बघितलेलंसुद्धा नाही आहे, तर मी यांच्याकडून लाच का घेईन आणि कुठल्या संदर्भात घेईन? मला तर माहितीसुद्धा नाही आहे की प्रकरण नक्की आहे तरी काय? तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की हे बघा, तुम्ही आता खोटं बोलू नका, जे काही आहे ना ते खरं खरं बोला. तेव्हा इथे आता असा काही पुरावा सादर केलेला असतो, त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं संपूर्ण बिल आता पे केलेलं आहे, त्या माणसाकडून पैसे घेतलेले असतात, हे सगळे आरोप आता तेजसवरती झालेले असतात. तेव्हा आता त्याच्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करून खोटे साक्षीदार उभे करून आता तेजसला मोठ्यात मोठी शिक्षा होणार असते. तर इथे तेजस म्हणत असतो की माझ्या विरोधामध्ये खोटे साक्षीदार उभे केलेत, एवढा मोठा डाव का रचलाय माझ्या विरोधात? मी केले तरी काय एवढं कुणाचं? मला तर याबद्दल काही माहिती पण नाही आहे. तेव्हा इकडे जज साहेब विचारत असतात की तेजस प्रभू, तुमच्यावरती हे केलेले सगळे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? म्हणजे हे सगळं बोलतायत ते बरोबर आहे का? तुम्ही सांगा, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला हे मान्य आहे की नाही? तेव्हा इकडे मानसीला माहिती असतं की तेजस खोटं बोलू शकतो, तो एखाद्या माणसाला रुळावरती आणण्यासाठी त्याच्याबरोबर खोटं वागू शकतो, पण तो कधी लाज वगैरे घेऊ शकत नाही. तो त्याच्या वडिलांना खूप मानतो, तात्यासाहेबांची मान कधीच खाली जाऊ देणार नाही, हे आता मानसीलासुद्धा माहिती असतं. तेव्हा ती तेजसला म्हणत असते की तेजस बोला ना, काहीतरी बोला. तेव्हा इकडे जजसाहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, आम्ही काय समजायचं, तुम्ही गप्प बसा, याचा अर्थ तुम्हाला हे सगळे आरोप मान्य आहेत का? म्हणजे तुम्ही खरोखर लाच घेतले त्या जागेवरती टॉवर उभं राहण्यासाठी आणि त्या मुलांची शाळा बंद होण्यासाठी? बोला तेजस प्रभू, एवढी मोठी चूक तुम्ही केली आहे का?
तिथे बेकायदेशीररित्या काम उभं करण्यासाठी तुम्ही तिथे आता परवानगी दिली आहे का, हे खरं खरं सांगा. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे काय चाललंय जजसाहेब, मला खरंच काही कळत नाही आहे. हे सगळं काय चाललंय? हे साक्षीदार, ते पैसे, लाच, मला तर काही कळतच नाही आहे. मला माहितीच नाही या सगळ्याबद्दल. माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. तेव्हा इकडे आता तेजसला खूपच जास्त मेंदूवरती ताण येतो आणि त्याला चक्करसुद्धा येते. तो आता इथे पडणार. तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर येतात आणि त्याला पकडतात, पाणी प्यायला देतात. तेव्हा मानसी धावत पळत तेजसकडे येते, म्हणते, राष्ट्रहित बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा तेजस पाणी पितो आणि रिलॅक्स होतो. त्याच्या मेंदूवरती ताण आलेला असतो. त्याला कळत नसतं की नेमकं हे माझ्याबरोबर असं का घडतंय. अचानक कपाटामध्ये पैसे सापडणं, अचानक मी लाच घेतले म्हणून मला अरेस्ट करणं, अचानक इथे खोटे साक्षीदार उभं करणं, हे सगळं काय आहे? तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, जे तेजसच्या बाजूने लढत असतात, की माझ्या आशिलाला हे आरोप मान्य नाही आहेत. त्यांना काही कळतच नाही आहे की त्यांच्याबरोबर नक्की घडतंय तरी काय. माझ्या आशिलाला अजून थोडा वेळ हवा आहे. त्यांनी हे आरोप अजून अजिबातच मान्य केलेले नाही आहेत. तेव्हा जजसाहेब म्हणत असतात, की अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला आता 24 तासाचा वेळ देण्यात येणार आहे, पूर्ण अख्खा एक दिवस. तेव्हा इकडे जजसाहेब म्हणत असतात, की इथे तेजस प्रभू यांनी त्यांच्यावरती केलेले आरोप मान्य केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता 24 तासाची वेळ देण्यात येणार आहे. तुम्हाला आता पुरावे गोळा करून ते इथे सादर करावी लागतील आणि स्वतः निर्दोष सिद्ध करावं लागेल. तेव्हा इकडे तेजस आता जात असताना मानसी धावत पळत त्याच्या मागोमाग येते आणि ती म्हणत असते, की राष्ट्रहित मला तुमच्याशी बोलायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला 1 मिनटं बोलू द्या ना यांच्याबरोबर. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की हे काय सगळं राष्ट्रहित? मी तुम्हाला नाही विचारणार आहे की तुम्ही काहीच का बोलत नाही? का तुम्ही हे सगळे खोटे आरोप मान्य करताय? मला नाही विचारायचं आहे तुम्हाला. तुमच्या मनात काय चाललं आहे ते. तुम्ही का खोटं बोलताय? का गप्प बसताय? फक्त ह्या 2 बोटांपैकी 1 बोट पकडा. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, प्लीज ना राष्ट्रहित, प्लीज माझ्यासाठी एवढं तरी करा ना. तेव्हा इकडे मानसीने आता 2 बोटांपैकी एका बोटामध्ये पकडलेलं असतं, की राष्ट्रहित काहीच बोलत नाही. हे सगळं ते जाणून बुजून करतायत, मुद्दामून करतायत. आणि एक बोट म्हणजे राष्ट्रहितांना सगळं काय माहिती आहे की मला फसवतायत, तरीसुद्धा ते गप्प बसतायत. हे सगळं मुद्दामून होतं आहे. तेव्हा इकडे आता राष्ट्रहित असं नक्कीच काहीतरी कारण आहे ज्याच्यामुळे ते गप्प बसलेत. नाहीतर त्यांनासुद्धा माहिती आहे की ते निर्दोष आहेत म्हणून. तेव्हा आता एक बोट पकडल्यानंतर इथे मानसीला कळलेलं असतं की तेजस हे सगळं जाणून बुजून करतोय. म्हणजे त्याला माहिती आहे तो निर्दोष आहे, पण तरीसुद्धा हे सत्य त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे. तेव्हा तेजस जात असताना मानसी म्हणत असते, की राष्ट्रहित माझा विश्वास नक्की जिंकणार. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही नक्की जिंकणार. तेव्हा तेजस तिथून निघून जातो. पण जाता जाता मागे वळून मानसीकडे नक्की बघतो. कारण तेजस काही नाही बोलत, तरीसुद्धा मानसीला कळलेलं असतं की तेजस निर्दोष आहे. त्याने काही नाही केलं आहे, हे तिला कळलेलं असतं. तेव्हा तेजस मानसीकडे बघून जात असताना मानसी खूपच जास्त इमोशनल होते आणि तेजसकडे बघत असते. तेव्हा इथे तेजसला असं वाटत असतं, की कोर्टामध्ये मी काय नाही बोललो की मानसी माझ्यावरती रागवेल. सगळेजणं माझ्यावरती आरोप करतील. ते बघून त्या चिडतील आणि तिथून निघून जातील. पण इथे एकदम वेगळं झालेलं असतं. म्हणजे मानसीचा विश्वास हा अजूनच खूप जास्त वाढलेला असतो आणि ती आता पूर्णपणे खात्रीने सांगते, की तेजस तुम्ही काही केलेलं नाही आहे. त्याच्यानंतरला काही गुंड मवाली लोकं तिथे आलेले असतात. तेजस प्रभू हाय हाय, जाहीर निषेध, जाहीर निषेध. आणि ते गुंड लोकं तिथे आलेले असतात. तोडफोड करायला, प्रत्येकाला इथे धमकवायला, की तुम्ही चुकीचं केलंत म्हणून. तेजसला याबद्दल काहीही माहिती नसतं. ते लोकं घरी आलेले असतात तोडफोड करायला, त्या घरातल्या लोकांना मारायला. तेव्हा इकडे आता ते चोर लोकं जे असतात, ते चोर लोकच असतात जे इथे पैसे घेऊन तोडफोड करायला आलेले असतात. तेव्हा इकडे सूरजने दरवाजा लावून घेतलेला असतो. तो म्हणतो, नाही नाही, मी दरवाजा आता उघडणारच नाही आहे, नाहीतर हे लोकं आपल्याला मारतील. तेव्हा दिनेश म्हणत असतो, अरे दरवाजा लावलेच ना आता. आता ते लोकं नाही येणार आतमध्ये. चल ना तिथे जाऊन बस ना. कशाला पॅनिक होतोयस? तेव्हा आभा म्हणत असते, दादा अरे मला खूप भीती वाटते रे. सगळी दारं खिडक्या तर लावून घेतलेत. पण अरे आपले तात्या, आपली आई आणि वहिनी आता येतील ना बाहेरून. त्यांचं कसं काय होणार? ते लोकं तर बाहेरच अडकले ना. तेव्हा इकडे सगळेजणं घोषणाबाजी करत असतात, की इथे आता तेजस प्रभू हाय हाय सगळेजणं
म्हणत असतात. त्याच्यानंतरला इकडे आता चला रे दरवाजा फोडूया नाहीतर खिडक्या फोडूया असे सगळेजण म्हणतात. खिडक्यांवरती मारत असताना सगळ्या काचा फुटत असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की अगं हे काय सगळ्या काचा फुटतायत आणि घरामध्ये येत आहेत. निदान त्या बाहेरच्या बाहेर तरी पडल्या पाहिजे. आभा चल आभा चल आपण किचनची खिडकी बघूया त्याच्यामधून सगळ्या काचा आतमध्ये येत आहेत. आतली खिडकी मला असं वाटतंय बंद नाही केले. तेव्हा ते म्हणते दादा चल मी पण येते तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे दिनेश आणि आभा दोघेजणं किचनमध्ये जातात आणि तिथे तर दगडा फेकलेल्या असतात त्याच्यामुळे काचा सगळ्या किचनमध्ये गेलेल्या असतात. त्यानंतरला इकडे आता दिनेश आणि त्याचबरोबर आभा दोघेजणं किचनमध्ये सुद्धा टाकी लावतात, डबे लावतात आणि आतमध्ये काचा येऊ देत नाही. तर इकडे तेजस म्हणत असतो आभा अगं डोकं वाचव आपलं खिडकीतूनच. बघ ना किती दगडे येत आहेत, किती नुकसान झालं आपलं. थांब आता थांब. इकडे आधी आपलं हे छोटं टेबल ठेवूया. छोट्या टेबलावरती इथे मोठा डबा ठेवला जातो आणि एक छोटा डबा ठेवला जातो. तर इकडे सूरजने सुद्धा इथे सोफा लावलेला असतो, कबट लावलेलं असतं. त्याचबरोबर छोटा टेबल लावलेला असतो, खुर्च्या लावलेल्या असतात आणि त्या लोकांना आतमध्ये येऊ देत नसतात. त्यानंतरला इकडे ते गुंड लोकं जे आलेले असतात त्यांना पैसे देऊन रणजितने आणि गायत्रीनेच तिथे पाठवलेलं असतं त्यांना इकडे आता अजून त्रास देण्यासाठी. तेव्हा ते म्हणतात दरवाजा अजून उघडत नाही आहे ना, घरामध्ये आहात तुम्ही लोकं मला माहिती आहे. थांब आताच्या आता दरवाजा तोडून टाकतो. तेव्हा सगळेजण आता बाहेर जमा झालेले असतात. तेवढे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतात. घरामध्ये आभा, सूरज आणि दिनेश तिघेजण असतात. त्यामुळे इथे दिनेश म्हणत असतो की मला तर गायत्रीने सांगितले बाहेर कुठे जायचं पण नाही. आता मी काय करू? तेव्हा इकडे आता दिनेशने खुर्च्या लावलेल्या असतात आणि त्या घट्ट पकडून ठेवलेल्या असतात. कारण बाहेरून ती गुंड माणसं दाराला जोरजोरात धक्के मारत असतात जेणेकरून दरवाजा तुटेल आणि त्याने आतमध्ये येता येईल तोडफोड करण्यासाठी. त्यानंतरला इकडे आता सगळेजणी घरी यायला निघालेले असतात. तात्या, सुगंधा, मानसी, गायत्री चौघेही जण घरी येत असतात. तेव्हा त्या गुंड माणसांच्या ओरडण्याचा, बोलण्याचा आवाज ऐकू येत असतो. तेव्हा सगळेजण आता धावत पळत घराच्या दिशेने येतात की नक्की घडतंय तर काय घडतंय. तेव्हा इकडे आता तात्या आणि सुगंधा म्हणते अहो आपल्या घराच्या बाहेरूनच आवाज येतोय, चला आपण जाऊन बघूया. तर इकडे आता छाया जायला निघालेली असते. तेव्हा गायत्री म्हणते काय गं छाया तू कुठे जातेस? तेव्हा छाया म्हणते ताई अगं थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जाते यांच्याबरोबर. पण आता मी इथे थांबणार नाही. लोक आले तोडफोड करायला आणि मी त्यांना सांगितलं मी प्रभू नाही आहे, मला इथून जाऊ दे. त्याने मला जाऊ दिलं आहे आणि म्हणूनच आता मी माझ्या घरी जाते. मला इथे नाही राहायचं आहे आता. हा तेजस कधी काय करेल काही सांगता येत नाही. आता त्याने चोरी केली आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये, पुन्हा आपल्याच घरामध्ये चोरी नाही करणार. हे कशावरून? बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता छाया म्हणत असते की अगदी बरोबर. काय करायचं आहे मग आता? तेव्हा इकडे चल ताई तू पण माझ्याबरोबर चल. मी तुझेसुद्धा थोडे कपडे घेतलेत. आपण थोडे दिवस राहू आणि मग परत येऊ. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते गप ग तू, मी कुठे येणार नाही आहे. जो दिवस आमच्यावरती आला होता ना, तो दिवस आता प्रभू निवासावरती आला आहे. त्यांची तोंडं काली होताना, त्यांच्या गळ्यामध्ये चपला हार घालताना मी त्यांना बघणार आहे. आणि जेव्हा मी त्यांना बघेन ना, तेव्हा सगळ्यात जास्त समाधान हे मला होणार आहे. कारण या घरामध्ये मी कशाला आली आहे तुला माहिती आहे ना मानसी? सूड घ्यायला आली आहे सूड. मला याच्याकडून सूड घ्यायचं आहे. यांच्यामुळे आम्हाला जो जो काही त्रास झाला, या त्रासाची शिक्षा मला त्यांना द्यायची आहे. तेव्हा इकडे आता गायत्री तर मात्र छान आता काम करत असते. छान कामावरून येत असते. तेव्हा इकडे सुगंधा बघते तर काय, दरवाजा सगळेजण तोडत असतात. तेव्हा इकडे एवढं माणसाला बघितल्यानंतर सुगंधा म्हणते अहो बघा ना इकडे बघा, काय चाललं आहे यांचं? तेव्हा तात्या म्हणतात का असं वागताय तुम्ही? काय झालं? का असं करताय? तेव्हा इकडे सगळेजण म्हणत असतात अहो तात्यासाहेब जाहीर निषेध करतोय आम्ही तेजस प्रभू यांच्या वागण्याचा. अहो असं कोणी करतं का सांगा बरं तुम्ही? तेव्हा इकडे आता तात्यांना सुद्धा हे सगळं ऐकल्यावरती लाजच वाटत असते ना. तेव्हा इकडे आता पुढील भागामध्ये आपण बघितलं इथे मानसी म्हणत असते थांबा 1 मिनिट आणि ती आता गेटच्या वरूनच उडी मारून आतमध्ये येते. तिथे एक जळकं लाकूड असतं ते हातामध्ये उचलते आणि इकडे मानसी म्हणत असते खबरदार जर कुणी समोर आलं तर. जर माझ्या कुटुंबातील कुठल्याही माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर एकेकाला चांगलं इथून भाजून काढेन, जाळून टाकेन. कळलं का? पूर्ण गोष्ट माहिती नसते आणि येतात तिथे जाहीर निषेध करायला. आणि जर तेजसवरचे आरोप जर खोटे ठरले ना, तर मी
तुम्हा सगळ्यांना चांगला धडा शिकवेन. कुटुंबापासून लांब राहा माझ्या, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, कळलं का?" असं मानसी म्हणत असते.